So first method पाहत आहोत separation based on gravitation. Separation based on gravitation. So the method of concentrating the ore. Heavy particles of ores can be separated. Heavy particles of ore can be separated from the light particles of gangue by gravitational method. The process to carry out this separation are as follows. First method is तुम्हाला Wilfle table method. कोणती method आहे? Wilfle table method. See the diagram is given to you. हे diagram तुमच्या examला सहसा म्हणजे almost विचारतात तुम्हाला. First is Wilfle Wilfle किंवा Wilfle table method. You can see here powdered ore या ठिकाणी आपण काय करतो या ठिकाणी powdered ore आपण या ठिकाणी ऍड करतो. इथून आपण powdered ore सोडतो. Then there is a flow of water in between. बघा जसं तुम्हाला वॉटरचा या ठिकाणी फ्लो आहे, there is a flow of water and you get here इथे तुम्हाला जे मिळते ना that is the concentrated ore. काय मिळते? Concentrated ore मिळते and at here तुम्हाला या ठिकाणी दिसत असेल here you get the gangue. बरोबर? मृदा अशुद्धी या ठिकाणी तुम्हाला सापडते. These are the silt. काय तर स्लिट्स आहेत आणि हा टेबल आहे. हा टेबल कसं आहे? व्हायब्रेटिंग टेबल आहे. कसं आहे? व्हायब्रेटिंग टेबल आहे. याची डायग्राम पण तुम्हाला आजच्या ऍक्च्युअली व्हिडिओ पण मी तुम्हाला दाखवणार आहे थोड्या वेळानंतर. सो काय भेटेल बघा. व्हॉट इज द मेथड? लेट्स सी. In this method of separation, the Wilfle table is made by fixing narrow and thin wooden riffles on inclined surface. Surface inclined आहे म्हणजे उतरता आहे. The table is kept vibrating continuously. हा जो टेबल असतो ना तो कंटिन्युअसली व्हायब्रेट होतो. जे कंपनी सारखे होत असतात व्हायब्रेशन्स होत असतात कंटिन्युअसली. Powdered ore obtained from lumps of the ore using ball mill is poured on the table and a stream of water is also released from the upper side. As a result, the lighter gangue particles are carried away along with flowing water, while the heavier particles in which proportion of mineral is more and proportion of gangue is less are blocked by the wooden riffles and get collected at the slits between them. बरोबर की नाही? परत सांगतो बघा तुम्हाला Wilfle टेबल मेथड. तर पद्धत जी आहे त्याला म्हणतात गुरुत्वीय विलगीकरण पद्धत. त्याच्यातला हा एक प्रकार आहे Wilfle टेबल पद्धत. तर गुरुत्वीय पद्धतीचा वापर करून जड धातुकांचे कोणते धातुक ज्या धातुक जड असतात वजनाने जड असतात त्याचं तुम्ही काय करू शकता? सेपरेशन करू शकतो. कारण हलक्या मृदा अशुद्धीच्या कारणापासून सहजतेने आपल्याला सेपरेट किंवा वेगळे करता येतात. हे विलगीकरण प्रक्रियेचे हे विलगीकरण करण्याच्या प्रक्रिया पहिली आहे तुम्हाला Wilfle टेबल मेथड किंवा टेबल पद्धत. काय बघायचं? या पद्धतीमध्ये तुम्ही बघा या ठिकाणी धातुकांची भुकटी आहे ही या ठिकाणी सोडली जाते. या ठिकाणी पाणी आहे, पाणी कंटिन्युअसली वाहत जाते या ठिकाणी आणि इथे खाचा आहेत, सिल्स आहेत, खाचा आहेत आणि कंपन पावत ठेवलेले टेबल व्हायब्रेटिंग टेबल्स. या ठिकाणी तुम्हाला काय मिळतं? सहज धातूक मिळतं आणि या बाजूला तुमची जी मृदा अशुद्धी काय होते? वेगळी होते, सेपरेट होत असते या ठिकाणी. तर विलगीकरणाच्या या पद्धतीमध्ये काय करतात? लाकडाचे अरुंद पातळ असे तुकडे कमी उताराच्या पृष्ठभागावर लावून Wilfle टेबल तयार केले जातात. हे टेबल सतत कंपन पावत ठेवले असतात. सतत ते कंटिन्युअसली व्हायब्रेट होत असतात, सतत कंपन पावत असतात. या टेबलवर धातुकांची भुकटी टाकले जाते. ही धातुकांची भुकटी धातुकांचे लहान तुकड्यांपासून बॉल मिल वापरून तयार केली जाते. पाण्याचा प्रवाह टेबलाच्या वरच्या बाजूने सोडला जातो. या ठिकाणी तुम्हाला पाणी या ठिकाणी सोडलं जातं. ही आकृती परीक्षेला विचारा, लक्षात घ्या. Wilfle टेबल मेथड किंवा पद्धत. त्यानंतर काय होतं? या पाण्यामुळे काय होतं बघायचं. यामुळे काय होतं? हलक्या ज्या मृदा अशुद्धी असते त्या काय होतात? पाण्याच्या प्रवाहाबरोबर दूर वाहून जातात. बघा इथे ते सगळे जमा होतात आणि ज्यामुळे धातुकांचे प्रमाण जास्त असते आणि मृदा अशुद्धीचे प्रमाण कमी असते असे सर्व जडकण छोट्या लाकडी तुकड्याच्या मागे आढळून राहतात. त्याच्या खात्यातून ते काय होतात? गोळा होत असतात. त्या खात्यातून वेगळं होतात आणि सगळे या ठिकाणी काय होतात? त्या ठिकाणी एकत्र येत असतात. ही एक झाली पद्धत आपली गुरुत्वाकर्षणची.
सेकंड मेथड पाहूया आपण, जे आहे हायड्रॉलिक सेपरेशन मेथड. कोणते आहे? हायड्रॉलिक सेपरेशन मेथड. बघा हे दिसतं तुम्हाला, हायड्रॉलिक सेपरेशन मेथड तुम्हाला दिलेली आहे. काय बघूया आपण हायड्रॉलिक सेपरेशन मेथड. The hydraulic separation method is based on the is based on working of a mill. There is tapering vessel similar to that of a grinding mill. It opens in a tank-like container that is tapering on lower side. The tank has an outer outlet for water on the upper side and a water inlet on the lower side. बघा आपण दाखवल्याप्रमाणे तुम्हाला दिलेलं आहे. You can see here. ही पण एक्झामला विचारतात. हियर पावडर ओर या ठिकाणी ऍड करतो आपण. दिस इज दी ओर सस्पेन्शन. ओरचं काय सस्पेन्शन आहे आणि या ठिकाणी तुम्हाला गँगी वेगळी मिळते. हियर वॉटर या ठिकाणी तुम्हाला सोडलं जातं पाणी असं तुम्हाला. आणि या ठिकाणी काय होतं, हियर यू गेट दी कॉन्सन्ट्रेटेड ओर. त्यामध्ये कॉन्सन्ट्रेटेड ओर तुम्हाला. सो फायनली ग्राउंड ओर इज रिलीज इन द टँक. A forceful jet of water is introduced in the tank from the lower side. इथून तो एकदम फोर्सने पाणी वर सोडलं जातं. Gangue particles are lighter and therefore they flow out along with water jet from the outlet on the upper side of the tank and get collected separately. Here you can separate the gangue. At the same time, the heavy particles of the ore are collected at the bottom from the lower side of the tank. In short, this method is based on the law of gravitation. Okay, कोणता आहे? सिंपल आहे. ग्रॅव्हिटेशन आहे, गुरुत्वाकर्षण बल या ठिकाणी वापरलं जातं. लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. So wherein particles of the same size are separated by their weight with the help of water. Getting समजतंय? ही एक मेथड झाली. अजून एक मेथड आहे, मॅग्नेटिक सेपरेशन मेथड. इवन पाहूया. But let's see it in the जलशक्तीवर आधारित विलगीकरण पद्धतीला हायड्रॉलिक म्हणतात. हायड्रॉलिक आलं की समजायचं जल, हायड्रॉलिक आलं की समजायचं जल. सो संकेत भाडगे सेइंग दॅट ही हॅज सम नेटवर्क इश्यू. ओके, नो प्रॉब्लेम. बऱ्याच मुलांचे प्रॉब्लेम्स आहेत ते. आय डोंट नो वेदर दे आर जेन्युइन ऑर नॉट. ठीक आहे, चलो. जलशक्तीवर आधारित विलगीकरण पद्धत काय आहे तर हायड्रॉलिक पद्धत. जलशक्तीवर आधारित विलगीकरण पद्धतीमध्ये काय करतात, गिरणीवर आधारित कार्य या ठिकाणी चालते. गिरणी दळताना जसं एक प्रकारचं निमुळतं भांडं असतं तसंच भांडं या ठिकाणी वापरलं जातं, जे खालच्या बाजूने निमुळते हौदासारखे भांड्यात बसले उभलेले असते. हौदाच्या वरच्या बाजूला पाणी बाहेर काढण्यासाठी एक टोटी असते व खालच्या बाजूने पाणी सोडण्यासाठी एक नळी बसवण्यात आलेली असते. हा बघा डायग्राम, मागाशी दाखवला तो डायग्राम आहे. खूप महत्वाचे डायग्राम साठी परीक्षेला विचारतात सहसा. दोन मार्क परीक्षेला विचारलेले असतात. इथे तुम्ही धातुकाची भुकटी या ठिकाणी ऍड करतो आपण आणि या ठिकाणी पाण्याचा प्रवाह सोडला जातो. तो पण कसा तर अतिशय वेगाने असतो. या ठिकाणी तुम्हाला मृदा अशुद्धी वेगळी मिळते. धातुकांचं निलंबन आहे, सस्पेन्शन आहे आणि या ठिकाणी जे धातू मिळतात ते कसं असतं कॉन्सन्ट्रेट किंवा सहज धातू पाहायला. तर बारीक दळलेले धातू वरून हौदात टाकले जाते. कुठून? या ठिकाणावर दिसतं तुम्हाला. तर बारीक दळलेले धातू वरून हौदात टाकले जाते. हौदाच्या खालच्या बाजूने पाण्याचा प्रवाह अतिशय वेगाने वरील दिशेने सोडला जातो. बघा इथे दिसतं तुम्हाला, अतिशय वेगाने सोडलं जातं. जेट स्ट्रीम म्हणतात त्याला. मृदा अशुद्धी हलक्या असतात. हलक्या असल्याने काय होतं, त्या हौदाच्या वरच्या तोटीतून पाण्याच्या प्रवाहाबरोबर बाहेर वाहत जाऊन वेगळ्या जमा होतात. या ठिकाणी मृदा अशुद्धी जमा होते, गँगी. आणि त्याचबरोबर जड धातुकांचे कण हौदाच्या खालच्या बाजूला तळात गोळा केले जातात. थोडक्यात काय तर ही पद्धत गुरुत्वाकर्षणावरच्या नियमावर आधारित असते, ज्यामुळे समान आकाराचे कण त्याच्या विशिष्ट वजनामुळे पाण्याच्या मदतीने वेगळे केले जातात. तुम्हाला या ठिकाणी सहज धातूचं मिळतं. पुढची पद्धत पाहूया आपण, चुंबकीय विलगीकरण पद्धत, मॅग्नेटिक सेपरेशन मेथड. इथे दिसतं तुम्हाला. आधी डायग्राम बघून मग आपण जाऊया आपल्या एक्सप्लेनेशन कडे. If you see here, there is a powdered ore here. It is non-magnetic roller. काय हा non-magnetic roller आहे. आणि हा जो आहे ना, हा दिस इज युअर मॅग्नेटिक रोलर. लक्षात घ्या, दोन रोलर आहे या ठिकाणी. फर्स्ट वन इज मॅग्नेटिक आणि दुसरा आहे तुमचा नॉन मॅग्नेटिक. सो काय होतं बघा, इथं तुम्ही जेव्हा ते पावडर ओर आपण या ठिकाणी सोडतो, हे फिरत राहतं. हे फिरत असतं, रोल होत असतं. रोलर आहे ना, रोलर असं फिरत असतं. आता हे इथं बघा, मॅग्नेट असल्यामुळे काय होतं की व्हॉट इज द मॅग्नेटिक प्रॉपर्टी ज्यामध्ये आहे, जसं आयरन, कोबाल्ट, निकेल, दिस मेटल्स हे बघा हे या ठिकाणी कलेक्ट होतात. सो मॅग्नेटिक इन्ग्रेडियंट आहे असल्यामध्ये या ठिकाणी कलेक्ट होतात. देयर इज अ कन्व्हेयर बेल्ट हिअर. आणि जे नॉन मॅग्नेटिक आहेत ते सेपरेट होतात या ठिकाणी. दिसतं तुम्हाला.
व्हेरी इझी मेथड आणि खूप महत्वाची मेथड आहे मॅग्नेटिक सेपरेशन मेथड. लेट्स कम टुवर्ड द एक्सप्लेनेशन. This method requires an electromagnetic machine. The main parts of this machine are two types of iron rollers and the conveyor belt. Conveyor belt. Moving continuously. हा बेल्ट हे कंटिन्युअसली फिरत असतं. लक्षात हे कंटिन्युअसली फिरत असतं कन्वेयर बेल्ट. One of the roller is non-magnetic. हा बघा. This is non-magnetic roller while other is electromagnetic and this is your electromagnetic roller. The conveyor belt moving around the roller is non-magnetic. हा जो conveyor belt आहे non-magnetic आहे. त्यामुळे ते पूर्ण गडबड होऊन जाईल. Made up of leather or brass. The powdered ore is poured on the conveyor belt near the non-magnetic roller. Two collector vessels are placed below the magnetic roller. जसं तुम्हाला असे दोन आपण collector या ठिकाणी ठेवलेले आहेत. So the particles of the non-magnetic part in the ore are not attracted towards the magnetic roller. Therefore, they are carried further along the belt and fall in the collector vessel places. Collector vessel places is away from the magnetic roller. At the same time, the particles of the magnetic ingredient of the ores, they generally separate where they are attracted when they are together separate. Therefore, fall in the collector vessel near the magnetic roller. Magnetic roller in this way, the magnetic and non-magnetic ingredients in the ore can be separated depending on their magnetic nature. For example, cassiterite is a tin ore. It contains mainly non-magnetic ingredient stannic oxide and the magnetic ingredient ferric tungstate. Ferric tungstate. Ferrous tungstate. Sorry. These are separated by the electromagnetic method. हे तुम्हाला इलेक्ट्रिक मॅग्नेटिक मेथडने हे सेपरेट केलं जातं. रिपीट करतो बघा. चुंबकीय विलगीकरण पद्धत या ठिकाणी वापरलेली आहे. डायग्राम परत तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं परत सांगतो डायग्राम. या पद्धतीमध्ये काय करतात विद्युत चुंबकत्व असलेल्या यंत्राची तुम्हाला आवश्यकता असते. या यंत्राचा महत्वाचा भाग म्हणजे काय तर दोन प्रकारचे लोखंडी रूळ हे दिसत तुम्हाला हा एक आणि हा एक. त्यातील जो एक असतो तो कसा असतो अचुंबकीय असतो आणि दुसरा असतो तो कसा असतो चुंबकीय तुम्हाला पाहिजे रूळ किंवा आणि त्या ठिकाणी एक पट्टा असतो त्या पट्ट्याचं नाव आहे कन्व्हेयर बेल्ट सतत गोल फिरणारा पट्टा किंवा कन्व्हेयर बेल्ट. यापैकी एक रूळ चुंबकीय असतो दुसरा अचुंबकीय असतो. रोल फिरणारा पट्टा हा चांबड्याचा किंवा पितळेचा असतो जे अचुंबकीय आहे. या फिरत असलेल्या पट्ट्यावर अचुंबकीय रुळाच्या बाजूला बारीक धातू टाकले जाते. जसं तुम्हाला या ठिकाणी इथून आपण धातू टाकत असतो ते सेपरेट होत असतं हे फिरत असतं कंटिन्युअसली या दिशेने धातू काही चूर्ण असतो. चुंबकीय रुळाखाली दोन संग्राहक भांडी ठेवलेली असतात त्याला कलेक्टर आपण म्हणतो. जसं तुम्हाला एक संग्राहक आहे ज्या ठिकाणी अचुंबकीय पदार्थ जमा होतात आणि हे जे संग्राहक आहे त्यामध्ये चुंबकीय पदार्थ जमा होत असतात. तर धातुकामधील अचुंबकीय भागाचे कण चुंबकीय रुळाकडे आकर्षित जातात का नाही आणि ते सतत फिरत असलेल्या पट्ट्यावरून वाहत पुढे जातात आणि चुंबकीय रुळापासून लांब असलेल्या संग्राहकात ते पडतात. त्याचवेळी धातुगतीक चुंबकीय भागाचे कण हे चुंबकीय रुळावर चिकटून असल्यामुळे पट्ट्याच्या जवळच्या संग्राहकात ते पडत असतात. अशा पद्धतीने आपण काय करतो चुंबकीय आणि अचुंबकीय पदार्थांचं आपण काय करू शकतो विलगीकरण करता येतं. लक्ष द्या म्हणजे धातुकांमध्ये जे चुंबकीय पदार्थ आहेत त्याचबरोबर अचुंबकीय पदार्थ आहेत याचे आपण काय करू शकतो विलग करता येतात. उदाहरण तुम्हाला एक कॅसिटराइट हे एक कथील आहे या धातूचे धातुक आहे. यामध्ये मुख्यतः स्टॅनिक ऑक्साईड असतं अचुंबकीय पदार्थ आणि फेरस टंगस्टेट असतं जे चुंबकीय पदार्थ आहे. त्यांच्या अशा पद्धतीने आपण विलगीकरण सेपरेशन करू शकतो. नेक्स्ट मेथड आहे तुमची फ्रोथ फ्लोटेशन किंवा फेन तरंग पद्धत म्हणतात. फ्रोथ फ्लोटेशन किंवा फेन तरंग पद्धत तुम्हाला सांगितलं होतं की या एक्झाम मध्ये डायग्राम हे विचारले जातं त्यामुळे हे डायग्राम्स तुम्हाला थोडी प्रॅक्टिस करून घ्यायची. तुम्हाला डायग्राम्स तुम्हाला विचारतात सोपे आहेत ना डायग्राम काढून डायरेक्ट हातातले मार्क्स तुमच्या जायला नाही. फ्रोथ फ्लोटेशन आता डायग्राम बघा फ्रोथ फ्लोटेशन तर बघा. येस आधी डायग्राम बघूया and then we'll move towards the explanation. काय करता याच्यामध्ये फ्रोथ म्हणजे काय रे फेस तयार होतो. फ्रोथ म्हणजे काय ठिकाणी फेस तयार होतो. फ्रोथ म्हणजे काय फेस.
चलो पुढे जाऊया. सो हिअर काय होतं बघा, वॉटर अँड द पाइन ऑइल काय विचारतात, वॉटर आणि पाइन ऑइल या ठिकाणी घेतात. देयर इज अ एजिटेटर हिअर, agitator. So there is a formation of bubble and there is a formation of froth, and this froth is separated here. This concentrated sulfide ore या ठिकाणी तुम्हाला प्राप्त होते, and the gangue is separated here. Gangue is separated here, and there is the air supply. बरोबर, आणि फिरत असल्यामुळे काय होतं, there is a formation of froth phase चालू. So froth flotation method काय बघा, froth flotation method. The froth flotation method is based on two opposite properties. कोणकोणती property आहे? First one is hydrophilic and hydrophobic. Hydrophilic means water loving and hydrophobic means water hating. लक्षात घ्या. Hydrophilic म्हणजे water loving and hydrophobic म्हणजे water hating. Of particles. Here the particles of the metal sulfide due to their hydrophobic property get wetted mainly with oil, while due to the hydrophilic property of the gangue particle get wetted with water. By using this property, certain ores are concentrated by froth flotation method. कोणती मेथड आपण froth flotation method या ठिकाणी पाहतो. फेन तरल पदार्थ बदला, फेन तरल पद्धत froth flotation method. फेन तरल पद्धत ही धातुकांमधील कणांच्या परस्पर विरोधी जलस्नेही, जलस्नेही म्हणजे हायड्रोफिलिक आणि जल विरोधी. लक्षात घ्या, जल विरोधी म्हणजे हायड्रोफोबिक. जल विरोधी म्हणजे काय, हायड्रोफोबिक. या दोन गुणधर्म आहेत. जसे यामध्ये धातूंच्या सल्फाइडचे कण त्यांच्या जलविरोधी गुणधर्मामुळे काय होतात, प्राधान्याने तेलाने भिजतात, तर मृदा अशुद्धी या जलस्नेही गुणधर्मामुळे पाण्यानेच भिजतात. या गुणधर्माचा उपयोग करून फेनतर पद्धतीने विशिष्ट धातूंचे संयोजन करता येते. लक्षात घ्या, हे शब्द महत्वाचे आहेत तुमच्याकडे. हायड्रोफिलिक म्हणजे जलस्नेही, जल आवडणारे, पाणी आवडणारे, आणि दुसरं म्हणजे काय, तर तुमचे जलविरोधी, हायड्रोफोबिक पाणी न आवडणारे, पाण्याला विरोध करणारे. बघा सेम आहे तुम्हाला डायग्राम. डायग्राम खरंच तुम्हाला इम्पॉर्टंट आहे बाळांनो. हवेचा पुरवठा या ठिकाणी केला जातो, ही धातूंची भुकटी या ठिकाणी इथून आपण ऍड करत असतो. या ठिकाणी बुडबुडे तयार होतात आणि पाणी आणि पाईनचं तेल या ठिकाणी वापरलं जातं. हे एक ठवणी आहे, एजिटेटर म्हणतात त्याला. हा फेस आहे, या फेसामध्ये काय मिळतं तुम्हाला, धातूक मिळतं. काय मिळतं, धातूक मिळतं. आणि जी पाणी आहे, पाणी जे शोषलं त्यासाठी तुम्हाला मृदा अशुद्धी सेपरेट होत असते. प्रोसेस पाहूया आपण. लक्ष द्या. सॉरी, जस्ट अ मिनिट. So in this method, what happened? Lakshya, in this method, the finely ground ore is put into a big tank containing ample amount of water. Certain vegetable oils such as pine oil, eucalyptus oil is added in the water for the formation of froth. Pressurized air is blown through the water. There is an agitator rotating around the axis in the center of the flotation tank. This is the diagram मध्ये. Then the agitator is used as per the requirement. Bubbles are formed due to blown air. Due to agitation, a foam is formed from the oil, water, and air bubbles together. Due to the agitating, this foam rises to the surface of water and floats. That is why this method is known as froth flotation. हा फ्लोट क्या होतो, फ्लोट होतो. हा फेस क्या होतो, तरंगतो. म्हणून ते म्हणतात फेन तरंग किंवा फ्लोट फ्लोटेशन मेथड. So principles of certain sulfide ore float, particles. I'm sorry, particles of certain sulfide ore float with foam on water as they preferentially get wetted by the oil.
For example, this method is used for the concentration of zinc blend, that is zinc sulfide, and copper pyrite, that is copper CuFeS2. समजतंय? आणि जो काही फेस तयार होतो त्याला फेन तरण आपण म्हणतो. बघा या पद्धतीमध्ये काय करतात, बारीक धुतलेले, दळलेले धुतलेले, बारीक दळलेले तर बारीक दळलेले धातू काय करतात, बारीक दळलेले धातू असतात ते भरपूर पाणी असलेल्या एका मोठ्या टाकीमध्ये टाकतात. ठराविक वनस्पती तेल जसं पाईन तेल आहे किंवा निलगिरीचे तेल यामध्ये फेन निर्माण करायला किंवा फेस निर्माण करण्यासाठी वापरलेले असतात. हवेचा उच्च दाबाच्या हवेचा झोत पाण्यातून फिरवला जातो. बघा या ठिकाणी हवेचा झोत फिरवला जातो. इथून आपण झुटकी टाकत असतो आणि या ठिकाणी हे ढवणी आहे. तरण टाकीच्या मध्यभागी स्वतःच्या अक्षामध्ये फिरणारी एक ढवणी आपल्याला पाहायला मिळते. ढवणीचा जो वापर आहे तो आपल्या कसा असतो, ढवणीचा जो वापर आहे तो आपल्याला कसा पाहायला मिळतो, तर आपल्याला जसं हवंय तसं तुम्हाला ते ढवणीचा वापर करता येतो. तुम्हाला ज्या पद्धतीने हवं तसं त्या ढवणीचा वापर तुम्हाला केला जातो आवश्यकतेनुसार. हवेच्या झोतामुळे बुडबुडे तयार होतात. ढवणीमध्ये तेल, पाणी, हवेचे बुडबुडे याच्यामुळे काय तयार होतो, फेस किंवा फेन तयार होतो. फेस पाण्याच्या पृष्ठभागावर येऊन तरंगायला लागतो म्हणून याला म्हणतात फेन तरण पद्धती. फेस तरंगतो, स्रोत फुटतो, फेस तरंगतो म्हणजे म्हणतात फेन तरंग पद्धत. विशिष्ट सल्फर धातूचे कण प्राधान्याने तेलाने भिजल्याने फेससोबत पाण्यावर तरंगतात. उदाहरणार्थ झिंक ब्लेंड आणि कॉपर पायराइट या संचयनाचा वापर केला जातो. पुढची पद्धत तुम्हाला पाहिजे ती आहे लिचिंग किंवा अपक्षालन. तर नेक्स्ट मेथड पाहूया आपण. लास्ट मेथड आहे तुमची, दॅट इज द लिचिंग. काय तर लिचिंग. द फर्स्ट स्टेप इन द एक्सट्रॅक्शन ऑफ मेटल्स अल्युमिनियम, gold and silver from their ores is the method of leaching. In this method, the ore is soaked in a certain solution for a long time. The ore dissolves in that solution due to a specific chemical reaction. This gangue, however, does not react, therefore does not dissolve in that solution, so it can be separated. For example, the concentration of bauxite or the aluminium ore is done by leaching method. Here, bauxite is soaked in aqueous solution of sodium hydroxide or aqueous solution of sodium carbonate, which dissolves the main ingredient of alumina in it. लक्षात घ्या. आणि अशा प्रकारे आपण ओर आणि गँगी सेपरेट करू शकतो. गेटिंग? बघा अपक्षालन किंवा त्याला लिचिंग म्हणतात. अल्युमिनियम, सोने, चांदी या धातूंचे कण धातुकांपासून निष्कर्षण करण्याची पहिली पायरी म्हणजे अपक्षालन पद्धत आहे. यामध्ये धातू एका निवडक द्रावणात बराच वेळ भिजत ठेवतात. द्रावणाबरोबर विशिष्ट रासायनिक अभिक्रिया होऊन धातू त्यामध्ये विरघळते. मात्र वृद्ध अशुद्धीची अभिक्रिया न झाल्याने ती विरघळत नाही व त्यामुळे ती वेगळी करता येते. उदाहरणार्थ बॉक्साईट ह्या अल्युमिनियमच्या धातूकडचे सहतीकरण अपक्षालन पद्धतीने करतात. यामध्ये जलीय म्हणजे NaOH किंवा NaOH सोडियम हायड्रोक्साईड किंवा सोडियम कार्बोनेट या द्रावणामध्ये बॉक्साईट भिजत ठेवल्याने त्यातील अल्युमिनियम घटक वेगळे करता येतो. लक्षात घ्या. अशा प्रकारे जे आपण पाहिलं हे आपण काय पाहिलं, कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओर पाहिलं म्हणजे धातुकांचं सहतीकरण करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आपण या ठिकाणी पाहिलेल्या आहेत. समजलं? धातुकांपासून धातूचे निष्कर्षण करताना धातूंच्या धनायांपासून धातू मिळवतात. या प्रक्रियेमध्ये धातूच्या धन्याचे तुम्हाला क्षपन करावे लागते. क्षपन कसे करायचे धातूच्या अभिक्रियेवर अवलंबून असते. आपण अभिक्रियशीलता श्रेणी तुम्ही यापूर्वी पाहिलेली आहे. लक्षात घ्या, ही ऑलरेडी तुम्ही पाहिलेली आहे. आपण आधीच कालच्या लेक्चर मध्ये पाहिलेली होती. आता पुढे आपण पाहणार धातूचे एक्सट्रॅक्शन किंवा निष्कर्षण कसं करायचे, एक्सट्रॅक्शन ऑफ मेटल्स. ठीक आहे. सो व्हॉट इज इलेक्ट्रोमॅग्नेटिक डेफिनेशन ऑफ ऑक्सिडेशन रिएक्शन. तुम्हाला माहिती आहे ऑक्सिडेशन तुम्हाला शिकवलेलं आहे, रिडक्शन सुद्धा आपल्याला शिकवलेलं आहे. During the extraction of metals from their ores, metal is obtained from the cation of metals. In this process, metal cations can be reduced. However, how to bring about this reduction depends upon reactivity of the metal. We have already learned about the reactivity since extraction of metal power.